गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश चौले आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण क्लास 7th मधील मॅथ्स या सब्जेक्ट मधील थर्ड चॅप्टर एचसीएफ आणि एलसीएम मधील प्रॅक्टिस सेट 14 सोडवणार आहे। त्या अगोदर आपण एलसीएम कसा काढायचा, एचसीएफ कसा काढायचा हे बघितलंय अगोदरच्या व्हिडिओमध्ये। आता आपण 14 मध्ये प्रॅक्टिस सेट 14 मध्ये पहिला क्वेश्चन बघूया। यामध्ये काय म्हटलं की चूज द राईट ऑप्शन। तर आपल्याला या ठिकाणी करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे। द एचसीएफ ऑफ 120 अँड 150 इज म्हणजे 120 आणि 150 चा आपल्याला एचसीएफ शोधायचा आहे। आता इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, या 4 पैकी कोणता ऑप्शन आहे? तर आता अशी संख्या शोधा की 120 मध्ये आणि 150 मध्ये दोन्ही संख्येमध्ये भाग गेला पाहिजे। तर या ठिकाणी 120 चा या दोन्ही संख्येमध्ये भाग जात नाही, 20 चा सुद्धा दोन्ही संख्येमध्ये भाग जात नाही, 45 चा सुद्धा दोन्ही संख्येमध्ये भाग जात नाही। फक्त 30 ही संख्या ज्या संख्येचा या दोन्ही संख्येमध्ये भाग जातो, म्हणून ही संख्या या संख्येचा एचसीएफ होईल। 120 आणि 150 चा एचसीएफ म्हणजेच 30। त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, द एचसीएफ ऑफ धिस पेअर ऑफ नंबर इज नॉट 1। कोणत्या पेअरचा एक हा एचसीएफ होणार नाही हे आपल्याला शोधायचं आहे। तर इथे एक हा पेअर आहे, म्हणजे एक ही संख्या एचसीएफ आहे, म्हणजे याच्यात कॉमन फक्त एक आहे, त्यामुळे एक ही संख्या आहे। याच्यात सुद्धा एक ही संख्या कॉमन आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणती संख्या कॉमन नाही। या दोन संख्येमध्ये याचे फॅक्टर पडेल, पण याच्यामध्ये कॉमन कोणती संख्या नाही एक व्यतिरिक्त। 40 आणि 20 मध्ये यामध्ये आपल्याला 1, 2 त्यानंतर 4 आणि 5 1, 2, 4, 5 असे आपल्याला फॅक्टर कॉमन दिसते। आणि 14 आणि 15 मध्ये आपल्याला 1, 2, 7, 1, 3, 5 परंतु 1 व्यतिरिक्त कोणतीच कॉमन संख्या दिसत नाही। फक्त याच दोन संख्येमध्ये आपल्याला 1 व्यतिरिक्त हे कॉमन फॅक्टर आहे, म्हणून एचसीएफ ऑफ दिस टू नंबर इज नॉट 1, म्हणून हे याचा आन्सर होईल। त्यानंतर फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम। या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 5 एक्झाम्पल दिलेले आहे, यामधले आपण 3 एक्झाम्पल सोडवूया। त्या अगोदर आपण एचसीएफ आणि एलसीएम कसा काढायचा आपण बघितलाय। तर आता या ठिकाणी 3 क्वेश्चन मी 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, उरलेले तुम्हाला होमवर्क राहील। तर आता पहिले बघूया आपण 14 आणि 28 चा कसा एचसीएफ आणि एलसीएम कसा काढायचा। या अगोदर आपण कंबाईन फॅक्टरिंग मेथडने काढलं आणि व्हर्टिकल मेथडने सेपरेट सुद्धा काढलेलं आहे एलसीएम आणि एचसीएफ। आता आपण दोन्ही पद्धतीने करून बघू। याला 40 चे आपण सेपरेट पद्धतीने करू। याला 2 ने डिवाइड होऊ शकतो, 2 7 14 7 1 7 म्हणजे 14 चे फॅक्टर किती झाले 2 × 7। त्यानंतर 28 ला 2 न भाग जाते। याच्या युनिट प्लेस वरची संख्या बघायची, 2 ने डिवाइड होते का नाही। तर 2 ने डिवाइड होते तर 2 चा भाग जाते, 2 8 म्हणजे इथं 14 येईल। पुन्हा 2 चा भाग जातो, 2 7 14 त्यानंतर 7 1 7। आता इथे 28 चे फॅक्टर 2 × 2 × 7। आता एलसीएम आणि एचसीएफ कसा काढायचा? एचसीएफ काढताना आपण फक्त कॉमन संख्या घेतो, इथे 2 कॉमन इथे 7 कॉमन आहे, म्हणजे एचसीएफ काय होईल 2 × 7 म्हणजे किती झाले 40। आणि एलसीएम काढण्यासाठी आपण काय करतो, जे कॉमन फॅक्टर आहे जास्तीत जास्त कोणती संख्या आली, 2 ही संख्या किती वेळा आली, तर यामध्ये 2 ही संख्या 2 वेळा आली म्हणून 2 वेळा घ्यायची। आणि 7 ही संख्या किती वेळा आली, एकच वेळा आली म्हणून 7 एकच वेळा घ्यायची। म्हणजे 2 दुने 4 4 दुने 4 आणि 4 7 28 मग एलसीएम किती झालं 28। ही झाली एक मेथड। आता दुसरी मेथड बघू, कंबाईन मेथड म्हणून त्याला। त्या कंबाईन मेथड मध्ये आपण एचसीएफ आणि एलसीएम कडू 40 आणि 28 दोन्ही संख्येला 2 ने भाग जातो, म्हणून 2 7 14 आणि इथे 2 1 2 8। त्यानंतर दोन्ही संख्येमध्ये या दोन्ही संख्येमध्ये 7 चा भाग जातो, म्हणून 7 1 7 आणि 7 2 14। आता एकाच संख्येमध्ये भाग जाणारी संख्या आहे, फक्त 2 चाच भाग जातो, दोन्ही संख्येमध्ये कमीत कमी भाग गेला पाहिजे। तर आता इथे आपण हे प्रोसेस एंड करायची। आता एचसीएफ कोणता राहील,
तर आता एचसीएफ कोणता राहील, तर दोन्ही संख्येमध्ये ज्या ज्या संख्येचा भाग गेला तो त्या संख्येचा एचसीएफ राहील. 2चा भाग दोन्ही संख्येमध्ये गेला आणि 7चा भाग सुद्धा दोन्ही संख्येमध्ये गेलाय, म्हणून ही संख्या त्याची एचसीएफ म्हणजे किती झाला, 2 7 14, म्हणजे या दोन संख्याचा एचसीएफ 14 आहे, 14. त्यानंतर एलसीएम, आता जेवढे कॉमन प्राईम फॅक्टर आहे इथे त्याचा गुणाकार म्हणजे एलसीएम. 2 × 7 × 2, 1 लिहिला ना तरी चालेल. मग आता याचा एलसीएम किती झाला, 2 × 7 म्हणजे 14, 14 × 2 28. अशा पद्धतीनं आपण हे पहिलं क्वेश्चन दोन सेपरेट मेथडने काढला आणि कंबाईन मेथडनं सुद्धा आपण दोन्ही पद्धतीने आपण इथे एलसीएफ आणि एचसीएफ काढलेला आहे. यानंतर आता आपण उरलेले दोन क्वेश्चन, दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता आपण 32 आणि 16चा एचसीएफ आणि एलसीएम काढू कंबाईन मेथडने. तर आता या ठिकाणी 13 आणि 16ला दोन्ही याला आपण व्हर्टिकल मेथडने, कंबाईन व्हर्टिकल मेथडने काढू. 2चा दोन्ही संख्येमध्ये भाग जातो म्हणून 2 इथे लिहा, 2 1 2 आणि एक उरलाय म्हणजे 12, 2 6 12. त्यानंतर इथे 2 8 16. यानंतर सुद्धा 2चा भाग जातो दोन्ही संख्येमध्ये, 2 8 16, 2 4 8. त्यानंतर 2चा या संख्येमध्ये भाग जातो, 2 4 8 आणि 2 2 4. यानंतर सुद्धा 2चा भाग जातो, 2 2 4 आणि 2 1 2. आता या नंतर या संख्येचे फॅक्टर पडत नाही. तर आता एचसीएफ काय होईल, तर इथे एचसीएफ बरोबर ज्या संख्येचा या दोन्ही संख्येमध्ये भाग गेला अशा संख्या म्हणजे एचसीएफ. तर मग 2 या संख्येचा दोन्ही संख्येमध्ये भाग झाला म्हणजे 2. त्यानंतर 2 या संख्येचा या दोन्ही संख्येमध्ये भाग झाला 2. त्यानंतर या संख्येचाही दोन्ही संख्येमध्ये भाग गेला म्हणजे 2. या संख्येचा सुद्धा भाग गेला म्हणजे 2. आणि आता याचा गुणाकार करू, 2 2 4, 4 2 8, 8 2 16, म्हणजे एचसीएफ किती झाला 16. आणि एलसीएम जेवढे इथे फॅक्टर पडलेले आहे प्राईम फॅक्टर त्याचा गुणाकार म्हणजे एलसीएम. 2 × 2 × 2 × 2 म्हणजे किती झालं 32. 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32. आता आपल्याला इथं काय लक्षात येत आहे की एलसीएम हा एचसीएफच्या मल्टिपल मध्ये आहे. एचसीएफ हा म्हणजेच एलसीएम हा एचसीएफच्या मल्टिपल मध्ये आहे. म्हणजे एलसीएम हा एचसीएफच्या मल्टिपल म्हणजे पाड्या देतो. म्हणजेच 16च्या पाड्यामध्ये 32 येऊन राहिले आहे. त्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण तसंच पाहिलंय, 14 2 28. म्हणजे 14 काय होते, 14 काय होते, एचसीएफ होता आणि 32 काय होते, एलसीएम होता. म्हणजे 14 त्याच्यामध्ये 28 हे काय एलसीएम होता आणि 14 हे एचसीएफ होता. 14च्या पाड्यात 28 येत होते. म्हणजेच एचसीएफ एलसीएम इज मल्टिपल ऑफ एचसीएफ असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघू. आता याला कंबाईन फॅक्टर मेथडनेच व्हर्टिकल मेथडनेच करू. 17 70 102 आणि 170. आता इथे कोणत्या संख्येचा भाग जातो, तर या सगळ्या संख्येला 17 ने भाग जातो. 17 हा प्राईम फॅक्टर आहे म्हणून भाग आहे. आता तर त्यानंतर 17 6 हा 7 42 2 हाचे 4 6 1 6 6 4 10 म्हणजे 6चा भाग जातो. त्यानंतर इथे 17 1 17 आणि 0 म्हणजे 10 वेळा भाग जातो. त्यानंतर आता या ठिकाणी 17चा तीनही संख्येमध्ये भाग गेला, परंतु आता या ठिकाणी हे दोन संख्या आहे यामध्ये भाग जात नाही. म्हणजेच इथं आपण ही प्रोसेस दोन संख्येमध्ये करू आपण. आता या दोन संख्येमध्ये 2चा भाग जातो, यामध्ये ऍज इट इज तसं लिहायचं 2 3 6 आणि 2 5 10. यानंतर कोणत्याच संख्येचा काही भाग जात नाही, तर इथे प्रोसेस एंड करूया. आता बघू एचसीएफ काय. या तिन्ही संख्येमध्ये ज्या संख्येचा भाग गेलेला आहे ती संख्या म्हणजे एचसीएफ. त्यानंतर या संख्येचा तिन्ही संख्येमध्ये भाग गेला नाही म्हणून 17ला ऍज इट इज लिहिलं, म्हणून आता याचा एचसीएफ किती होईल 70. आणि एलसीएम जेवढ्या संख्या आपल्याला प्राईम फॅक्टर दिसत आहे त्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये या तिन्ही संख्याचं एलसीएम 17 × 2 × 3 × 5. 17 2 34, 34 गुणिला 15 करूया. 34 गुणिला 15, 15 4 60 0 हातचे 6, 15 3 45 हे 6 51 म्हणजे 510.
आणि आपण थोडं लक्ष दिलं तर 70च्या पाड्यामध्ये किंवा टेबलमध्ये हे जरी 510 नाही आला तरी 510 ला 17ने भाग जातो. 17 तरी 51, म्हणजे इथं आपण 30ने भाग देऊ शकतो. म्हणजे याच्या मल्टिपल आहे. एलसीएम इज अ मल्टिपल ऑफ एचसीएफ, हे आपण याच्यावरून आपण सिद्ध केलेलं आहे किंवा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. चौथा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर या अगोदरचा थर्ड क्वेश्चन आहे त्यामध्ये एलसीएम काढायचा आहे. तशा प्रकारचे उदाहरणं एक्झाम्पल आपण पाहिलेले आहे. आता डायरेक्ट आपण चौथा क्वेश्चन बघूया. यामध्ये काय म्हटलंय की फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच व्हेन डिवाइडेड बाय 8, 9, 10, 15, 20 गिव्स अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाइम. तर असा आपल्याला नंबर शोधायचा आहे ज्याच्या या संख्येचा भाग जातो आणि प्रत्येक वेळा रिमाइंडर हा 5 येतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की या एवढ्या संख्येचा दिलेल्या संख्येचा एलसीएम घ्यावा लागेल. तर आपण या संख्येचा एलसीएम घेऊ कंबाईन मेथडने. 8, 9, 10, 15, 20. आता ज्या संख्येमध्ये 2चा भाग जातो त्या संख्येला 2ने भाग देऊन टाकू. याला जाते आणि याला जाते. 2 8, 9 मध्ये जात नाही ऍज इट इज. 2 5 10, 15 मध्ये जात ऍज इट इज. 2 10 20. त्यानंतर 2चा 4 मध्ये जातो. 2 2 4, 9 ऍज इट इज. 5 ऍज इट इज. 15 ऍज इट इज. त्यानंतर 2 5 10. त्यानंतर 2चा भाग जात नाही, फक्त एकाच संख्येमध्ये जाते. म्हणून आता आपण 3 या संख्येचा भाग टाकू. 3 मध्ये 2चा जात 3चा 2 मध्ये जात त्यामुळे ऍज इट इज. 3 3 9, 5 ऍज इट इज. 15 मध्ये जातो. 3 5 15 आणि इथे 5 ऍज इट इज. आता 5चा टाकूया. 5 2 मध्ये जात नाही. 2 ऍज इट इज. 3 ऍज इट इज. 5 1 5, 5 1 5 आणि 5 1 5. त्यानंतर एलसीएम कसा काढायचा. तर एलसीएम म्हणजे जेवढे आपले फॅक्टर दिसत आहे त्या सगळ्या संख्येचा गुणाकार. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 3 या संख्येचा गुणाकार. 1 लिहिण्याची गरज नाही, 1चा गुणाकार घ्यायची गरज नाही. त्यानंतर 2 2 4, 4 3 12, 12 5 60, 60 2 120 आणि 120 3 360. म्हणजे एलसीएम किती झाला या संख्येचा 360. तर आता आपण काय म्हणू शकतो की 360 ला आपण या संख्येनं भागलं तर काय रिमाइंडर काय होतो 0 होतो. जर आपण या संख्येमध्ये 5 मिळवले, एलसीएम मध्ये 5 मिळवले तर आपल्याला अशी संख्या मिळेल की ज्या संख्येमध्ये या संख्येचा भाग टाकला तर 5 प्रत्येक वेळेस उरेल. म्हणून therefore add 5 in LCM. म्हणजेच तो नंबर मिळेल आपल्याला. म्हणजेच आता आपण काय करू, आपण 360 अधिक 5 म्हणजे किती आले 365. 365 is a required number which when divided by 8, 9, 10, 15, 20 gives a remainder of 5 every time. म्हणजे 365 हा नंबर आहे ज्याच्यामध्ये या संख्येने भाग दिला असता प्रत्येक वेळेस 5 उरते. म्हणून 365 इज अ स्मॉलेस्ट ऑर अ रिक्वायर्ड नंबर. आपण 365 इज अ रिक्वायर्ड स्मॉलेस्ट इथे टाकायला पाहिजे. स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवायडेड बाय 8, 9, 10, 15, 20 गिव्स अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाइम. तर हे अशा पद्धतीने आपण या एक्झाम्पलला सॉल्व्ह केलं आहे. यानंतरचं एक्झाम्पल बघूया, उदाहरण बघूया. आता या उदाहरणामध्ये काय म्हटलं आहे, द एलसीएम अँड एचसीएफ ऑफ 2 नंबर्स आर 432 and 72 respectively if one of the numbers is
216 व्हॉट इज द अदर. या ठिकाणी आपल्याला एचसीएफ आणि एलसीएम दिलेला आहे आणि या ठिकाणी एक नंबर दिलेला आहे आणि दुसरा नंबर आपल्याला काढायचा आहे. तर चला जे गिवन आहे ते लिहून घेऊ. एलसीएम इक्वल टू 432, त्यानंतर एचसीएफ दिलेला आहे 72. फर्स्ट नंबर आपण म्हणू 216 आणि सेकंड नंबर आपल्याला काढायचा आहे. क्वेश्चन मार्क. आपल्याला काय माहित आहे की एलसीएम इंटू एचसीएफ इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. म्हणजेच आपण वी नो दॅट एचसीएफ किंवा एलसीएम, एचसीएफ इंटू एलसीएम इक्वल टू फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर. आपल्याला एचसीएफ दिलेला आहे 72 आणि एलसीएम दिला 432. फर्स्ट नंबर म्हणजे 216, सेकंड नंबर आपल्याला काढायचा आहे. मग हा नंबर आपण इकडे गुणाकाराचा भागाकारात लिहू. 72 इंटू 432 डिवायडेड बाय 216 इक्वल टू सेकंड नंबर. आता आपण 2 चा भाग टाकू, 2 ने डिवाइड करू. 2 बेत्री 6 म्हणजे 3, 12 उरले आणि बेछका 12. इथे बेक बे, त्यानंतर एक उरला तर 0 घ्यायला लागेल. मग 0 बेआटी 16. त्यानंतर पुन्हा आपण याचा 2 चा भाग देऊ. इथे 54 येईल आणि इथे 18 येईल. 18 तेरी 54 म्हणजे इथे काय आले 432 डिवायडेड बाय 3 इक्वल सेकंड नंबर. आता आपण याचा भागाकार करूया. 432 ला आपण 3 ने डिवाइड करू. 3 1 3, एक उरला 13 झाले. 3 चो 12, एक उरला 3 2 गेले 11, म्हणजे 1 1 गेले 0, 2 3 चो 12. म्हणजे आपल्याला सेकंड नंबर कोणता आहे तर माहिती झाला. सेकंड नंबर इक्वल टू 144 म्हणजे 144. आणि आपण काय लिहू शकतो उत्तरामध्ये आन्सर म्हणून सेकंड अदर नंबर इज 144. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. त्यानंतर सर पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. आता आपण 7th एक्झाम्पल पाहू. त्यामध्ये काय म्हटलं की द प्रॉडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर्स इज 765 अँड देअर एचसीएफ इज 3. व्हॉट इज देअर एलसीएम. यामध्ये आपल्याला दोन संख्येचा गुणाकार 765 दिलाय आणि त्यांचा एचसीएफ दिलाय 3 आणि त्यावरून आपल्याला एलसीएम काढायचा. तर आता इथे गिव्हन मध्ये काय दिलंय ते लिहू. द प्रॉडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर इज 765. पुन्हा काय दिलंय आपल्याला एचसीएफ इक्वल टू 3. आपल्याला एलसीएम काढायचा. आपल्याला काय माहिती वी नो दॅट फॉर्म्युला काय आहे तो एलसीएम इंटू एचसीएफ इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स असा फॉर्म्युला. याच्यात आपण किमती टाकू म्हणून एलसीएम दिलं नाही तसाच ठेवू. एचसीएफ 3 आहे. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स 765. मग आता एलसीएम इक्वल टू हे गुणाकारात आहे 3 तिकडे जाईल 765 डिवायडेड बाय 3. 3 डिवाइड करू आपण 765. 3 दुने 6, एक राहिला 3 5 15 चा एक परत 3 5 15 म्हणजे आपल्याला किती आले 255.
म्हणून LCM इक्वल टू 255. म्हणून द LCM इज 250. अशा पद्धतीने हे 7 एक्झाम्पल झालं. तर पुढचं बघूया. आता आपण 8वं उदाहरण बघू. या उदाहरणामध्ये काय म्हटलं की ट्रेडर हॅज 3 बंडल्स ऑफ स्ट्रिंग 392 मीटर, 308 मीटर अँड 490 मीटर लॉंग. What is the greatest length of string that the bundle can be cut up into without any leftover string? यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की एका ट्रेडर जवळ 3 बंडल आहे ताराचे, वेगवेगळ्या लांबीचे आहे. तर त्या 3 बंडलला आपल्याला कट करायचं आहे आणि कट करण्यासाठी त्यामध्ये अट आहे की तिन्ही बंडलची जी भाग पाडायचे तुकडे पाडायचे आहे ते सारखे असले पाहिजे आणि तुकडे पाडल्यानंतर त्याच्यामधला तार उरला नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याचे तुकडे करायचे आहे. तर ते उदाहरण ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. माझ्याकडं असे 3 तार आहेत. एक आहे 4 मीटर, एक आहे 6 मीटर आणि एक आहे 8 मीटर. मी या तिन्ही बंडलच्या सारखे तुकडे असलेले भाग करतो. तर आता मी या 4 मीटर लांबीच्या ताराचे 2 तुकडे करतो. त्यानंतर 6 मीटर लांबीच्या तुकड्याचे 3 तुकडे करतो आणि 8 मीटरचे 4 तुकडे करतो. अशा पद्धतीनं या तिन्ही तुकड्याचे सारखे तुकडे झालेले आणि तार पण वाचलेलं नाही. त्यासाठी काय करायला लागलं तर ह्या तिन्ही नंबरचा मला LCM घ्यायला लागला. त्यानंतर मी याचे तुकडे केले. तर आता तसंच आपण या दिलेल्या बंडलचे 392 मीटर, 308 मीटर अँड 490 मीटर या लांबीच्या तुकड्याचे सारखे तुकडे करण्यासाठी आपण त्याचा LCM घेऊ. तर चला मग 392 मीटर, 308 मीटर अँड 490 मीटर. तर या प्रत्येक संख्येच्या युनिट प्लेसवर आपल्याला 280 दिसत आहे, म्हणजे हे 2 ने डिवाइड होणारे नंबर आहे. तर आपण 2 ने डिवाइड करू याला. 2 बे 19 उरले, 2 18 म्हणजे आता 12 उरले, 2 6 12. 2 बे म्हणजे 10 उरले, 2 5 10 आता 2 4 8. इथे 2 दुने 4 9 उरले, 2 4 8 10 उरले, 2 5 10. आता तिन्ही संख्येमध्ये भाग जाणारी संख्या शोधायची. तर आता इथे तिन्ही संख्यामध्ये भाग जाणारी संख्या ही 7 आहे. तर 7 ने भाग देऊ आपण. 7 दुने 14 म्हणजे इथे काय उरले 56, 7 8 56. त्यानंतर 7 दुने 14 म्हणजे 14 उरले, 7 दुने 14. आता या ठिकाणी 7 3 21 म्हणजे 35 उरले, 7 5 35. यानंतर या संख्येला कोणत्याही सारख्या संख्येने तिन्ही संख्येमध्ये एकाच नंबरचा भाग जात नाही. तर आपण या ठिकाणी आपण हे प्रोसेस थांबवू. म्हणजे आता HCF याचा काय होईल, म्हणून HCF बरोबर 2 × 7 म्हणजे किती झाले 40. याचा HCF 14 आहे. म्हणजेच या 392 308 490 या तिन्ही लांबीच्या तुकड्याचे जर आपण 14 मीटर लांबीचे तुकडे केले तर इथे काय ताराचा तुकडा उरणार नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल, इथं आन्सर लिहिलं लागेल काय, इफ व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ, द ग्रेटेस्ट length of string that the bundle can be
cut off into without any left over stream is 14 मीटर लॉन्ग. अशा पद्धतीने आपण या उदाहरणाला सोडवलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला 14 मीटर लांबीचा तुकडा प्रत्येक बंडलचा पाडायचा आहे, जेणेकरून आपल्याला शेवटी तार उरणार नाही. ठीक आहे, आता पुढचं उदाहरण घेऊया. आपण 9th एक्झाम्पल सोडूया. यामध्ये काय म्हटलंय ते बघू. विच टू कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स हॅव एन एलसीएम ऑफ 180. कोणत्या दोन कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्सचा एलसीएम 180 आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला गिव्हन काय ते लिहून घेऊ आपण. द एलसीएम ऑफ टू कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स इज 180. टू कन्झिक्युटिव्ह टर्म्स. इव्हन नंबर्स म्हणजे दोन क्रमागत समसंख्या, त्यांचा एलसीएम आपल्याला दिलेला आहे. तर मग आता आपल्याला काय माहित आहे की दोन क्रमागत इव्हन नंबरचा एलसीएम आपल्याला माहित आहे. तो किती असतो? 2 असतो. तर जसं आता 2, 4, 6, 8 अशा पद्धतीचे नंबर असेल तर त्यांचा एलसीएम काय राहील? 2 राहील. 2 आणि 4 चा विचार केला तर त्याचा एलसीएम किती? 2. 4 आणि 6 चा विचार केला तर त्याचा एलसीएम 2. 6 आणि 8 चा विचार केला तर त्याचा एलसीएम किती राहील? 2च राहील, कारण दे आर कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. त्यामुळे वी नो दॅट द एलसीएम ऑफ 2 कन्झिक्युटिव्ह क्रमागत इव्हन नंबर इज 2. तर आता आपल्याला काय फॉर्म्युला माहित आहे. नाव प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू एलसीएम इंटू एलसीएम. हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच आपण एलसीएम आणि एलसीएमचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स मिळेल. एलसीएम किती? 2 आणि एलसीएम 2 आहे आणि एलसीएम आपल्याला 180 दिलेला आहे. तर याची मल्टिप्लिकेशन 360 होईल. म्हणजेच त्या दोन नंबरचं जर प्रॉडक्ट आहे किती? 360. देअरफॉर द प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू 360. तर ते आपल्याला रिक्वायर्ड नंबर काढायचे आहे. त्या दोन इव्हन 2 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आपल्याला काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? आपण त्यासाठी काय करू? 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 अशा पद्धतीने आपण त्याचे मल्टिप्लिकेशन घेऊ. 2 इंटू 4 किती होत आहे? 8. म्हणजे हा खूपच लहान झाला. तर आता आपण 8 इंटू 10 घेऊ. याचा मल्टिप्लिकेशन 18. त्यानंतर हा लहान झाला. त्यानंतर आपण काय करू? 12 इंटू 14चं मल्टिप्लिकेशन घेऊ. 12 48 8 8 4 12 का 12 12 16. हे कमी पडत आहे. त्यानंतर आपण या दोन संख्येचा मल्टिप्लिकेशन घेऊ. 18 दुनी 36 म्हणजे 360. म्हणजे हे या दोन संख्येचा गुणाकार किती आला? 360. म्हणजे त्या दोन टर्म कोणत्या? 18 आणि 20. Therefore, the required consecutive, even consecutive, required consecutive, even numbers are 18 and 20. हे दोन नंबर्स आहेत ज्यांचा गुणाकार हा 180, ज्यांचा एलसीएम हा 180 आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सॉल्व्ह केलेलं आहे.
जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.